अमरावतीच्या दर्यापूर शहरातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीवर 2 युवकांनी घरात घुसून त्या मुलीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला। सदरची घटना ही दर्यापूरच्या आनंदनगर परिसरात घडली आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच याच परिसरात एका तरुण युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि आज पुन्हा 2 युवकांनी तोंडाला रुमाल बांधून त्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून त्या मुलीच्या मानेवर आणि हातावर वार करून तिला जखमी केलं। या धक्कादायक घटनेनंतर अल्पवयीन मुलगी आणि तिची आईनं दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी त्या मुलीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। मात्र या धक्कादायक घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। म्हणजे काहीतरी 3 याचं होतं ते, त्यांनी असं दाबलं, ते असं लागलं नाही तर त्यांनी असं मारलं। किती कधीची गोष्ट आहे आणि काय घडलं नेमकं सांगतो? अर्धा 1 घंटा झाला तरी। हा नेमकं काय झालं? ते आतमध्ये मी अशी घरात चालली होती, ते मागून आले, पूर्ण तोंडाला बांधलं, तोंडाला बांधून इथं मारलं आणि इथं मारलं। किती जण होते ते? 2। तोंडाला बांधून? हो। घरी कोण कोण होतं तुझ्या? बहीण घरात होती, मामा बाथरूम मध्ये होते। बस ते मारून पळाले? हो। मी त्यांनी धक्का दिला आणि घरात गेली। घरात जाऊन मी पूर्ण लावून घेतले घर आणि घर लावून ते चालले गेले। मग पोलीस स्टेशनला गेलते का तू? नाही, आईला फोन केलता, आई आली, मग आईनं घेऊन गेली। मग पोलीस स्टेशनला? हो। मग काय झालं? रिपोर्ट दिला का? हो। कोण होते, काय होते, ओळखीचे नाही? सांगितलं सर त्यांनी की बा तुम्ही कुठं गेले होते, काय गेले होते, पोरीकडे लक्ष का बरं नाही दिलं? तर आम्ही म्हटलं सर आम्ही कामाला गेलो होतो, तिला बरंही नव्हतं, 2 जण आले होते सर तोंडाला बांधून। माझी पोरगी टॉयलेटला गेलेली होती आणि ती बाहेर येताना आलेली असूनही ते 2 जण आले, गेट उघडलं आणि त्यांनी की नाही माझ्या पोरीच्या तोंडाला बांधून हात पकडून तिच्या गळ्याला आणि हाताला वार केला। कुठं झालं हे? घरी झालं का सगळं? ते झालं अंगणात। ते कोण होते 2 जण, काही माहित आहे? नाही सर, आमचं म्हणजे कोणासोबत भांडण तोंडून काहीच नाही सर। आम्ही गरीब लोक आहे, कोणाच्या लेनदेण्यातही राहत नाही, काहीच नाही सर। मग रिपोर्ट घेतला का पोलिसांनी? हो, लिहून घेतला सर। लिहून घेतला?